व्यापाऱ्यांना भेटल्यानंतर व्यापाऱ्यांनी देखील समाधान आणि आनंद व्यक्त केला की जीएसटी कमी केल्यामुळे 2 स्लॅब काढून टाकले आणि 5% आणि 18% हे 2 स्लॅब ठेवले. त्यामुळे 12% जीएसटी या वस्तूंना लागत होता त्या जवळपास 90, 95, 99% पर्यंत त्या 5% मध्ये आल्या. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत सर्वसामान्य माणसाला लागणाऱ्या वस्तू त्या जवळपास 5% मध्ये आल्या आणि त्याचबरोबर जे 28% जीएसटी होता तोही स्लॅब कमी केल्यामुळे त्या वस्तू 12% मध्ये आल्या आणि त्यामुळे खूप मोठा परिणाम जो आहे पूर्णपणे देशभरामध्ये झालेला आहे. आणि म्हणून त्याचबरोबर जी औषधं आहेत औषधं जीएसटी फ्री केलेली आहे आणि म्हणून या जीएसटीच्या तो कमी केल्यामुळे व्यापारी वर्गामध्ये आनंद आहे. याचं कारण खरेदी वाढली आहे, म्हणजे ग्राहकांची खरेदी करण्याची क्षमता वाढली आहे, क्रयशक्ती वाढलेली आहे. ती वाढल्यामुळे आता व्यापाऱ्यांचा माल जो आहे हा जास्ती खपत होऊ लागला आहे आणि त्यामुळे उत्पादन देखील वाढणार आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चरर जो आहे उत्पादक तो प्रोडक्शन वाढवणार आणि प्रोडक्शन वाढल्यामुळे रोजगार देखील वाढणार. हे सगळी अशी एक साखळी आहे, चेन आहे. जीएसटीचा टॅक्स कलेक्शन पण आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जेव्हा आपण टॅक्स कमी करतो तेव्हा त्याचा रेव्हेन्यू वाढतो. जीएसटी कलेक्शन जे आहे तेही वाढेल. जेव्हा जेव्हा टॅक्सेस कमी झाले तेव्हा तेव्हा टॅक्स पेयर आणि लाभार्थी जे आहेत यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट त्यांची झाली, समावेश झाला आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर आणि एक स्वदेशीचा नारा जो मोदीजींनी दिलेला आहे, म्हणजे गर्व से कहो हम स्वदेशी आहे असे स्टिकर देखील दुकानावर लावले आणि स्वदेशी दुकानात देखील वस्तू दिसल्या पाहिजेत, घरात देखील आपण स्वदेशीचा वापर केला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी घेतलेली आहे. खरं म्हणजे एक मोठं पाऊल आहे आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीकडे. आणि म्हणून आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर स्वदेशी वस्तूंची निर्मिती होतीये. इव्हन आपण पाहिलं तर डिफेन्समध्ये देखील आज आपण ज्या आता दुसऱ्या ज्या काही डिफेन्सच्या इक्विपमेंट आपण खरेदी करत होतो बाहेरून ते आपण आपल्याकडे बनवतोय. मोठी लढाऊ जहाजं आपण बनवतोय. आपला सगळ्यात आता ऑपरेशन सिंदूरमध्ये जो सगळ्यात एकदम जोरदार आणि ॲक्युरेट मारा करणारा ब्रह्मोस जो आहे तो आणि मिसाईल जे आहे ते देखील त्यांनी देखील जगाला कमाल दाखवलेली आहे. त्यामुळे आता फक्त आत्मनिर्भर भारताकडे जाताना स्वदेशीचा नारा देताना आपल्याला संरक्षण विभाग देखील स्वदेशी याच्यामुळे इक्विपमेंटमुळे स्वदेशी मिसाईल असतील, आपले सर्व लढाईचे जी काही इक्विपमेंट आहेत ते सर्व जे आहेत ती स्वदेशी आपल्याकडे देशामध्ये बनवण्याचा निर्णय घेतला आहे, तो बनवला जातोय. त्यामुळे आत्मनिर्भर भारत हा जो काही आपली संकल्पना मोदीजींची आहे त्याच्याकडे या जीएसटी कमी केल्यामुळे फार मोठी वाटचाल सुरुवात झालेली आहे. आणि आज आपण पाहतोय की देश आर्थिक महासत्तेकडे गेला पाहिजे म्हणून 11व्या नंबरवरून अर्थव्यवस्था 5व्यावरून 4थ्यावर आलेली आहे. आता आपली संकल्पना काय, 3ऱ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था आली पाहिजे. आणि जगभरात आपण जर पाहिलं तर अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे, कमजोर झालेली आहे. असं असताना मोदीजींनी 2014 नंतर देशाला प्रगतीकडे नेण्याचं काम केलेलं आहे. अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम केलेलं आहे. गरिबाला गरिबीतून वर आणण्याचं काम केलेलं आहे. हाऊसिंग फॉर ऑल, सगळ्यांना घरं हे मोदीजींचं स्वप्न आहे. ते त्याची वाटचाल महिला भगिनी असेल, युवा असेल, आपले ज्येष्ठ असतील, शेतकरी वर्ग असेल, या सगळ्यांना या जीएसटी कमी केल्याचा
फायदा झालेला आहे. म्हणून हा जीएसटी बचत उत्सव आहे. या उत्सवामध्ये सगळे सामील झालेले आहेत. व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो. आम्ही त्यांना सांगितलं तर तुम्हाला कमी किमतीमध्ये विकायला लागतील, तर बोले आम्ही आता आम्हाला कमी जीएसटी कमी झाल्यामुळे आम्ही ग्राहकांना देखील कमी ह्याच्यामध्ये देणार, आमचा व्यापार वाढणार, त्यामुळे आमचं टर्नओव्हर वाढेल. त्यांचा क्वांटम जो आहे तो वाढल्यामुळे, टर्नओव्हर वाढल्यामुळे, खरेदीदार वाढल्यामुळे ऑटोमॅटिक व्यापाऱ्यांना देखील त्याचा फायदा होईल आणि प्रोडक्शन वाढल्यामुळे रोजगार देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मिळेल. एक मिनिट, या सर्व निर्णयामुळे व्यापारी वर्गाने, सर्वसामान्य माणसाने, आपल्या लाडक्या बहिणींनी, सगळ्यांनी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना धन्यवाद दिलेले आहेत. आता मी त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा ते मोदीजींचं अभिनंदन करत होते आणि म्हणून एक मोठा ऐतिहासिक निर्णय, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी न घेतलेला हा क्रांतिकारक निर्णय है असं मी म्हणेन. आज यहाँ पर जीएसटी बचत उत्सव यहाँ पर मुंबई में हो रहा है. इसमें सभी व्यापारी शामिल हुए, सभी ग्राहक भी शामिल है. ये जीएसटी का स्लैब, 2 स्लैब कम करने की वजह से अभी 5% और 18%, ये 2 ही स्लैब है. अभी 12% का स्लैब में जितनी चीज़ें आती थी वो लगभग सब चीज़ें, सब वस्तुएं 5% में आ गई है. अभी एक सर्वसाधारण जो परिवार है उसको लगने वाली सभी चीज़ें ये 5% में आ गई. जो 28% में जो चीज़ें आती थी वो 18% में आ गई. और इसका फ़ायदा, इसका लोगों को फ़ायदा हो रहा है. और दवाइयाँ जो है वो जीएसटी फ्री हो गई. इससे काफ़ी लोगों को फ़ायदा होगा. यहाँ पर जो व्यापारी जब मुझे मिले, व्यापारियों से मैं मिला, तभी व्यापारी बहुत खुशी में, उनके चेहरे पे खुशी थी, क्योंकि मैंने कहा कि अभी आपको ये सब कपड़े हैं, ये जो चीज़ें हैं कम दामों में ग्राहकों को देना पड़ेगा. तो बोले बराबर है, क्योंकि हमारे को जीएसटी में फ़ायदा होगा तो ये फ़ायदा लोगों तक पहुंचना चाहिए. जो एंड यूज़र कस्टमर है उसके तक पहुंचना चाहिए और वो हम पहुंचाएंगे, ऐसी बात उन्होंने कही है. और इसलिए दवाइयाँ भी जो है जीएसटी फ्री कर दी है. कई चीज़ें जो है यहाँ पर कम, जीएसटी कम होने की वजह से यहाँ पर जो कस्टमर जो है, जो खरीदी करेंगे वो खरीदी में उनको फ़ायदा होगा, लाभ होगा और बिक्री बढ़ जाएगी व्यापारियों की, तो प्रोडक्शन बढ़ेगा, मैन्युफैक्चरिंग बढ़ेगी तो रोजगार बढ़ेगा. ये सब इकोसिस्टम है और ये इकोसिस्टम सबको लाभदायक होगी. ये अर्थव्यवस्था को मजबूत करने का एक बहुत बड़ा कदम है, बहुत बड़ी पहल है. और इसके वजह से जीएसटी कलेक्शन भी बढ़ेगा और ये आत्मनिर्भर भारत के तरफ जाने वाला ये बहुत बड़ा कदम है मैं कहूँगा. और ये नारा भी दिया है कि गर्व से को हम स्वदेशी है. उसके स्टिकर भी व्यापारियों ने अपने अपने दुकान में लगवा के लिए है. इसलिए मैं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद देता हूं, उनका अभिनंदन करता हूं कि एक क्रांतिकारी निर्णय, एक ऐतिहासिक निर्णय लेने वाले देश के प्रधानमंत्री, ये हमारा गौरव है. और इसी के साथ देश की अर्थव्यवस्था को बहुत मजबूत करने का काम भी वो कर रहे हैं. दुनिया के सभी कई देशों की अर्थव्यवस्था डगमगा गई है, चरमरा गई है, बहुत कमजोर हुई है. लेकिन ऐसे हालात में, ऐसे परिस्थिति में भारत की अर्थव्यवस्था को पुख्ता और मजबूत करने का काम मोदी जी ने किया है. 11वें से 5वें पे, 4 पे, अभी 3 पे ये भारत की अर्थव्यवस्था जरूर आएगी और विकसित भारत 2047 का जो सपना है वो पूरा होगा और आत्मनिर्भर भारत होगा.
इसी के लिए मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ सभी लोगों को। सर, राज्यात सर्वत्र अतिमुसळधार पाऊस पडतोय। कल भी जो है मैच जीते हैं वो भी एक उपलब्धि है। पीएम ने खुद लिखा है कि ऑपरेशन सिंदूर जारी है। जहाँ भी पाकिस्तान मिले उसे सुलाना चाहिए, उसको हराना चाहिए, उसको ठिकाने लगाना चाहिए। मोदी जी ने बराबर लगाया, हमारे भारतीय सेना ने, भारतीय हमारे नौजवानों ने ऑपरेशन सिंदूर के माध्यम से पाकिस्तान को करारा जवाब दिया है, मुंह तोड़ जवाब दिया है, सबक सिखाया है।